हॅलो. तर मी करत होते रसम वडा. पण रसम वडा हा खूप दिवसांपासून चाललेला डोक्यात की करायचा म्हणून. पण ना पावसाने धुमाकूळ एवढा घातला आहे की बाजारातून भाजीपालासुद्धा आणायला का नाही जावं वाटत नाही. कारण की इतकं भयंकर पाऊस पडलं आहे नाही, बोलायचं कामच नाही. मग म्हटलं चला आज का होईना भाजी घरात आहे असेल तेवढ्याची का होईना, पण तेवढ्यातली तरी करून घेऊत म्हणून म्हटलं रसम वडा आज करूनच घ्यायचा. परत रसम वडा करण्यासाठी ना मी ना डाळ 2 ते 3 तासच फक्त भिजत घातलेली बरं का. आणि परत ना त्याचं सांबार वगैरे करून घेतलं आणि डाळीचं मिक्सरला बारीक करून घेतलं. बारीक करून घेतल्यानंतर ना ती थोडा वेळ ठेवून दिली आणि परत ना चटणी वगैरे खोबऱ्याची करण्यासाठी मी घेतली. नंतर एकाच पातेल्यात ना तडका मारणार होते खोबऱ्याच्या चटणीलासुद्धा आणि त्यातच ना मी सांबार करायला घेणार होते. म्हणजे ना भांडी पण जास्त खरकटी होत नाहीत आणि जास्त परत ताप पण पडत नाही. कारण की भांडी तर काही मला घासायला येत नाही, ताप हा मम्मीलाच पडणार होता. म्हणून म्हटलं भांडी जेवढी कमी काढता येईल तेवढी कमी काढायची. आणि नंतर ना मी लागले रसम वडा करायला आणि तो सगळं करून झाल्यानंतर ना सांबार आणि चटणी सगळं रेडी होतं. आणि नंतर आलेले होते दाजी, परत घरातले सगळेजण होते. मग त्यांना एक एक जसं गरम गरम होईल ना तसं मी त्यांना द्यायला लागले आणि सगळ्यांना खूप छान आवडला बरं का. तर तुम्ही कधी करताय रसम वडा नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला आवडला असेल तर नक्की सांगा मला. आणि संध्याकाळी ना लागलेली पुरणपोळी करायला सगळे, कारण की आपल्या घरातली जत्रा होती आरेवाडीला. तर आरेवाडी आमचा देव आहे म्हणजे तिकडचे. तर तिथून कोण व्हिडिओ पाहत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ना सगळेजण निघालेले होते. मी आणि आजोबा दोघंजणच जाणार नव्हतो, कारण की माझी तर काही कंडिशन नाही आहे जाण्याची आणि आजोबा काही जाणार नव्हते. चला इथंच एंड करते.